दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार सिनेमाची हवा खूपच होती. दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार सिनेमामुळे जेम्स बॉन्डच्या सिनेमाला देखील जागा भेटत नव्हती. 1975 रोजी आलेला दादा कोंडके यांचा पांडू हवालदार हा सिनेमा मात्र अशोक सराफ यांचा टर्निंग पॉईंट ठरलेला होता. 1975 रोजी मुंबईच्या कोहिनूर थिएटरमध्ये दादा कोंडकेच्या पांडू हवालदार सिनेमाचे प्रीमियम होतं. तेव्हा मात्र अक्षरशः लोकांची झुंबड उडालेली होती अशोक सराफ यांना भेटण्यासाठी. पांडू हवालदार या सिनेमामध्ये दादा कोंडके मुख्य भूमिकेमध्ये होते आणि अशोक सराफ यांनी सेकंड लीड भूमिका करून सुद्धा लोकांना अशोक सराफ यांची भूमिका आवडलेली होती. त्यानंतर मात्र अशोक सराफ यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि आज अखंड महाराष्ट्र अशोक सराफ यांना मराठी सिनेमाचा महानायक म्हणून ओळखतो. दादा कोंडके आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे घरचे संबंध खूपच चांगले होते. दादा कोंडके शालिनीताईला आपले बहीण मानायचे. दादा कोंडके प्रत्येक सिनेमाचा मुहूर्त शालिनीताईच्या हस्ते करायचे आणि जेव्हा जेव्हा दादा कोंडके यांचा सिनेमाचा मुहूर्त असायचा तेव्हा तेव्हा दादा कोंडके न चुकता शालिनीताईला साडी द्यायचे.